आज 1 जानेवारी 2026 कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब यांनी जो गेली अनेक वर्ष उपक्रम चालू केलाय की 31 डिसेंबरला पाचाडला जिजाऊंच्या चरणी नतमस्तक व्हायचं आणि 1 जानेवारीला राजांच्या समाधीजवळ नतमस्तक व्हायचं. रायगडाची जी माती आहे ती कपाळाला लावायची आणि त्याचा भाग म्हणून आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. पहिल्यांदा मी या उपक्रमाला सुरुवात करणाऱ्या प्रभाकर देशमुख साहेबांना, त्यांच्या सोबतीनं असलेले विकासअण्णा पासलकर आणि त्यांचे सहकारी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आम्हाला नव्या वर्षाची सुरुवात एका वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळते. तरुणाईला वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दिशेनं वळवण्याचं काम ते करतायत. आम्हाला माझ्यावर जी जबाबदारी शिवचरित्राच्या व्याख्यानाची दिली आहे, मला असं कायम वाटत राहिलंय की आपण बेंबीच्या देठापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना करतो, घोषणा देतो, केलीही पाहिजे. कारण अखंड महाराष्ट्रच काय पण अखंड हिंदुस्थानच्या आणि जगाचा देखील अभिमान ठरावा असे आपले राजे आहेत. आम्हाला अभिमान वाटलाच पाहिजे. पण त्याही पलीकडे जाऊन मी असं सांगेल की छत्रपती शिवाजी महाराज हा जसा आमच्या अभिमानाचा विषय आहे त्याच पद्धतीनं तो आमच्या अभ्यासाचा देखील विषय झाला पाहिजे. कारण जेव्हा आम्ही शिवाजी महाराज अभ्यास म्हणून अभ्यासू तेव्हा आम्हाला शिवचरित्र जीवनाच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावर दिशा दाखवेल. म्हणजे तुम्ही जर अगदी बारकाईनं शोध घेतलात तर तुम्हाला शिवचरित्रामध्ये जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडेल. आपण काय होतं म्हणजे सगळेच जण आपण म्हणजे असं ओघात होऊन जातं, कारण तो इतिहासच इतका दैदप्यमान आहे. आपण घटनांमध्ये गुंततो, आपण प्रसंगामध्ये गुंततो. म्हणजे अफजल खानाचा वध असेल, पन्हाळ्याहून सुटका असेल, शास्ता खानाची बोटं कापलेली असतील किंवा आग्र्याहून सुटका असेल, सुरतेची लूट असेल, ही दैदिप्यमान प्रसंग शिवचरित्रात आहेतच. त्या पद्धतीनं आम्ही ते समजून घेतले पाहिजेतच. पण हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हे प्रसंग जरी घडले नसते तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे महानच होते. असं त्यांच्यामध्ये काय होतं की कशामुळे आम्हाला शिवचरित्र उपयोगी पडू शकतं, याचा मी गेली 10-12 वर्ष शिवचरित्रावर बोलताना माझ्या डोक्यामध्ये तो विचार कायम घुमत होता. आणि जेव्हा मी जय शिवराय पुस्तक लिहायचं ठरवलं तेव्हा मी मनात हेच बाळगलं होतं की अपरिचित असलेले शिवाजी महाराज आपण त्यातली उदाहरणं द्यायची आणि त्यातनं आम्हाला आत्ता वर्तमानात काय घेता येईल हे आम्ही शिकायचं. त्यामुळे आजच्या व्याख्यानात मी माझ्या जय शिवराय पुस्तकातली एक 4-5 उदाहरणं आणि आम्हाला आत्ता त्याचा काय उपयोग आहे की कदाचित ती तुम्हाला माहिती असतील पण त्याचा आम्हाला आमच्या जीवनात उपयोग होणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आम्ही जेव्हा या दिदी इतके लहान होतो किंवा आपण सगळेच, तेव्हा आम्हाला ढाल, तलवार, घोडे, विजय, जिंकणं हे सगळंच आवडतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे चढता विजयोत्सव. पण मला असा प्रश्न कायम पडायचा की अशी कोणती मोहीम शिवचरित्रामध्ये आहे का? आपण मोहीम जिंकल्यानंतर राजांनी त्याला सोन्याचं कडं दिलंय त्यांच्या मावळ्याला किंवा सत्कार केलाय, हे सगळे प्रसंग आपण ऐकलेत. पण अशी कोणती मोहीम आहे का की ज्या ठिकाणी मोहीम अयशस्वी झाली पण तरी सुद्धा शौर्य कुणीतरी गाजवलं असेलच ना? मग त्या मावळ्याकडे अयशस्विता पदरात पडलेली असताना सुद्धा एक राजे म्हणून, नेतृत्व म्हणून अशा वेळेस आपल्या मावळ्यांशी कसे वागतात? जेव्हा आपण जिंकतो तेव्हा तर आपण सगळ्यांशी चांगलं वागतोच, पण जेव्हा आपण हारतो त्यावेळेस आपण आपल्या सहकार्यांशी कसं वागत असतो यावर आपलं नेतृत्व ठरत असतं. आणि अभ्यास करताना एक उदाहरण सापडलं आणि ते आमच्या कोकणातलंच आहे. म्हणजे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये जो मुरुड जवळ जंजिरा नावाचा किल्ला आहे, तो किल्ला शिवाजी महाराजांच्या कालावधीतही घेता नाही आला, संभाजी महाराजांच्या कालावधीतही घेता नाही आला, पण शिवरायांच्या काळामध्ये तो घेण्याची एक मोहीम, त्याची योजना आणि त्या सगळ्या, तेच उदाहरण मी तुम्हाला सांगतोय की राजांनी मोरोपंतांकडे जंजिरा घेण्याची मोहीम सोपवली होती. मोहीम अशी होती की एका काळोख्या रात्री अतिशय वेगानं बोटीनं
राजांचे काही मावळे येतील, फक्त तिथे एका माणसाची गरज लागणार होती, की जो माणूस अगोदर जाईल आणि जंजिऱ्याला शिड्या लावून तिथे थांबेल. कारण जंजिरा घेणं अवघड काय बघा, एकतर तो समुद्रात आहे. आतापर्यंतचे जे किल्ले जमिनीवरचे आहेत, तिथे एखादा गड चढून वरती गेला, त्यानं खाली दोर टाकला, दोर टाकल्यानंतर आपण गडावर चढलो, हे सगळं आपण करू शकतो. पण जेव्हा समुद्रातला किल्ला आहे, जंजिरा जर तुम्ही पाहिलात तर तो पूर्ण समुद्रात आहे, अशा तोफा रोखलेल्या आहेत. आणि मग जायचं तर कसं? तुम्ही जर पाण्यातून गेलात तर एकतर तुम्हाला पाण्याच्या खालून गेलं पाहिजे, आणि मग पाण्याच्या खालून जाऊन तुम्ही जरी जंजिऱ्याच्या अगदी जवळ पोहोचलात, या जंजिरा घेणं अवघड अशासाठी होतं की आजही तुम्ही जर जंजिऱ्यावर गेला असाल तर तुम्हाला असं जाणवेल की जंजिऱ्याच्या अगदी जवळ जाईपर्यंत सुद्धा जंजिऱ्याचा दरवाजा कुठे आहे हे आपल्या लक्षात येत नाही, आणि तोफा रोखलेल्या आहेत. तुम्ही पाण्यातनं जाणार कसं? त्यामुळे जंजिरा घेणं त्यासाठी अवघड झालं होतं. मोरोपंतांवर राजांनी मोहीम सोपवली होती. मोरोपंतांना असा एक माणूस पाहिजे होता की जो जाऊन अगोदरच तिथे शिड्या लावेल, आणि जेव्हा निश्चित वेळ ठरलेली आहे त्यावेळेस मोरोपंतांच्या सोबत शिवरायांनी सोपवलेल्या योजनेप्रमाणे बोटीनं बाकीचं सैन्य येईल, शिड्या लावलेल्या असतील, गडावर चढलं जाईल. आणि तुम्हाला माहितीये शिवरायांची प्रत्येक मोहीम, त्याचं वैशिष्ट्य काय की अतिशय जलद गतीनं आपलं इप्सित साधून ताबडतोब परत माघार आहे. म्हणजे त्या शत्रूला सावध व्हायच्या आत राजांनी राजांचं ध्येय साध्य केलेलं असतं. आता तिथे परिस्थिती अशी आहे की मोरोपंत शोधतायत की असा माणूस कोण की जो जंजिऱ्याला शिड्या लावेल. कोणीतरी त्यांना सांगतं की आगरी कोळीवाड्यामध्ये लाय पाटील आहे, की जो लाय पाटील अगदी लहानपणापासून समुद्रावर खेळलेला आहे आणि लाया हे काम करू शकतो. मोरोपंत लायाकडे येतात, लायाला विचारतात, तुला हे जमेल? तो म्हणतो हो. म्हणे जोखमीचं काम आहे, कदाचित प्राणनाश सुद्धा होऊ शकतो. लाया म्हणतो चिंता नको, मी काम करेल. जी कामाची माणसं असतात ती कमी बोलतात, लाया तितकंच बोलतो, पण त्यांना नक्की विश्वास बसेना. पण ठरलेल्या दिवशी लाया त्या किनाऱ्यावर येतो, पाण्यात डुबकी घेतो. गावाकडे नाही का ती मुलं असतात बघा, इथं डुबकी घेतात, आपल्याला वाटतात पुढे निघेल, पण तो कुठेतरी पाठीमागे निघतो, तिकडे निघतो. असा हा लाया त्या समुद्रावर अक्षरशः खेळलेला असतो. तो डुबकी घेतो, बरोबर त्या जंजिऱ्याच्या पायथ्याशी तिथं निघतो. शिड्या लावून लाया बसलाय. वरच्या शत्रूला माहीतही नाही की कुणा राजांचा शिवभक्त पायथ्याशी वाट पाहत बसलाय योजनेची फत्ते होण्याची. पण 1 तास होतो, 2 तास होतात, 3 तास होतात, 4 तास होतात, अगदी सूर्योदय होण्याची, पहाट होण्याची वेळ येते. आता मात्र लाया अस्वस्थ होतो, कारण ठरलेल्या योजनेप्रमाणे कुणीच आलेलं नसतं आणि लाया तर शिड्या लावून बसलाय. आता लाया पुढे प्रश्न आहे, काय करायचं? आता लायाला स्वतःच्या जीवाची काळजी नाही बरं का, पण आपण जर सापडलो गेलो तर आपला जीव जाईल ते सोडा, त्याचं त्याला काही वाटत नाही. पण त्याला असं वाटतंय की शिवरायांची ही जी योजना आहे ती योजना शत्रूच्या हाती जाईल आणि मग परत ही योजना वापरता येणार नाही. त्यामुळे तो ज्या पद्धतीनं आला होता त्याच पद्धतीनं पुन्हा किनाऱ्यावर जातो. तिकडे मोरोपंतांना मचवेवाल्यांनी सांगितलेलं असतं की समुद्र इतका खवळलाय, इतका खवळलाय की या खवळलेल्या समुद्रामध्ये कुणीही मनुष्य जाऊच शकत नाही, आणि त्यामुळे पंत काही आलेले नसतात. हा लाया मोरोपंतांकडे जातो आणि सांगतो, मी पोहोचलो होतो, आपण का आला नाही? तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं आणि याचं कौतुकही वाटतं. ते लायाला घेतात आणि गडावर राजांकडे येतात. राजांना सगळं सांगतात की आम्हीच कच खाल्ली, आम्हीच पोचलो नाही, पण हा पठ्ठ्या मात्र जंजिऱ्याला शिड्या लावून आमची वाट तिथं पाहत बसला होता. आता बघा प्रसंग कसा आहे, नेतृत्वाचे गुण कुठे दिसतात बघा. खरं तर जंजिऱ्याची मोहीम अयशस्वी झालेली आहे. राजांच्या दृष्टीनं जंजिरा
हा अतिशय महत्वाचा आहे. जंजिरा जर ताब्यात आला असता तर समुद्रावर आपल्याला सत्ता गाजवता आली असती, आरमाराची ताकद वाढली असती. आणि जंजिरा किती महत्वाचा आहे की पुढे तो शिवरायांच्या आणि संभाजी राजांच्या काळात सुद्धा घेता आला नाही, इतका तो अजिंक्य राहिलाय. इतकी आयुष्यातली सगळ्यात मोठी मोहीम समजा की जी अयशस्वी झालीय. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर राजांना खरं तर फ्रस्ट्रेशन यायला पाहिजे होतं. राजांनी हे अपयशाचं खापर आपल्या सहकाऱ्यांच्या डोक्यावर फोडायला पाहिजे होतं. पण राजे काय करतात, त्याही परिस्थितीत स्वतःच असलेलं दुःख, स्वतःची असलेली अपेक्षा बाजूला ठेवतात आणि त्या लायाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि लायाला म्हणतात, लायाजीराव, तुम्ही तर नामी कामगिरी केलीत की, अगदी तटाला जाऊन भिडला होतात आणि शिड्या लावला होतात. लाया संकोचलेला असतो, लाजलेला असतो. लाया म्हणतो, राज, पण त्या शौर्याला काय अर्थ, विजयच नाही मिळाला तर शौर्य काय कामाचं. तेव्हा राजे त्याला सांगतात, अरे लक्षात घे, प्रयत्न महत्वाचा आहे. यश आणि अपयश हे निसर्गाच्या हातात असतं, सृष्टीच्या हातात असतं, दैवाधीन असतं यश अपयश. आपण प्रयत्न किती करतो ते महत्वाचं आहे. प्रयत्न करत राहायचं, यश आणि अपयश हे त्या निसर्गावर सोडून द्यायचं. आणि राजे त्या लायाला म्हणतात, पण तू तिथे जाऊन भिडला होतास, तू तुझी कामगिरी चोख केली होतीस, तुझा मला अभिमान वाटतो. काय पाहिजे बोल, तुला मी खुश आहे तुझ्यावर. राजे बोलतात, त्यांची मोहीम अयशस्वी झाले पण त्यांचा एक पठ्ठ्या ज्यानं इतकं चांगलं काम केलंय, भले मोहीम अयशस्वी झाली पण त्यांच्या पठ्ठ्यानं काम केलंय, त्याला शाबासकी दिली पाहिजे. राजे त्याला म्हणतात, बोल तुला काय पाहिजे. तुमच्या माझ्यासारखा असता तर छाती पुढं काढून उभं राहिला असता. लाया आणि राजांचे सगळेच सोबती भोळे भाबडे, आणि भोळे भाबडे होते म्हणूनच ते निष्ठावान होते, म्हणूनच ते मरायला तयार झाले होते. माणूस बुद्धिमान असला की तो बुद्धीनं विचार करतो, मी मरून काय होणार आहे. बुद्धी त्याला निष्ठेला बांधील राहायला सांगत नाही, बुद्धी त्याला वेगळ्या वाटा दाखवते. राजांचे सगळे येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी हे सगळे मावळे हे निष्ठावान आणि भोळे भाबडे. त्यामुळे परमेश्वरानं आपल्याला वरदान काय द्यावं, तर एक वेळ बुद्धी थोडी कमी दिली तर चालेल, पण तो भोळे भाबडेपणा असावा. कारण मातीसाठी मरण्याची वेळ येते तेव्हा हीच भोळी भाबडी माणसं हाती तलवार घेऊन पराक्रम दाखवतात. आणि राजांनी अशी ही भोळी भाबडी माणसांची रत्न गोळा केली होती. तो लाया काय म्हणतोय, राजे त्याला म्हणतात, अरे तुला काय पाहिजे सांग. लाया काही केल्या ऐकेच ना. तेव्हा राजे म्हणतात, लायाजीराव, आजपासून तुम्हाला पालखीचा मान, तुम्ही गडावर येताना पालखीत बसून यायचं. तसा लाया म्हणतो, राज, तुम्ही मोर असताना म्या पालखीत बसायचं, माझ्या उभ्या हयातीत बी हे जमायचं नाही. आणि पालखीचा मान म्हणजे किती मोठा माहितीये का, तुमच्या आत्ता लक्षात येणार नाही, पण त्यावेळेस विचार करा, ज्या कोणा व्यक्तीला राजांच्या गडावर पालखीचा मान, त्याला आजूबाजूच्या गावांमध्ये, नातेवाईकांमध्ये मानाचा मोठा दर्जा, की या माणसाला राजांच्या गडावर पालखीचा मान आहे, म्हणजे ही कोणी साधी असामी नाही. आणि असा दर्जा, अशी प्रतिष्ठा लाया बाजूला सारतो आणि म्हणतो, तुम्ही मोर असताना मी या पालखीत बसायचं. राजे म्हणतात, ठीक आहे. राजे माणसं शब्दावरून ओळखत असतात, त्यांना कळतं की हा कोणत्या पद्धतीचा माणूस आहे. राजे त्याला म्हणतात, ठीक आहे, बर मला एक सांग, समजा तू समुद्रावर इतका असा खेळत असतोस, तुला समजा एखादं नामी गलबत जर बांधून दिलं तर आपल्या आरमाराच्या रक्षणासाठी तू त्या गलबतात शिरशील ना, गलबतात बसशील ना. लायाच्या हा अभिमानाचा विषय असतो. लाया म्हणतो, तर का बसणार नाही, मी त्या गलबतात बसून समुद्रात जाऊन आपल्या आरमाराचं रक्षण करील, स्वराज्याचं रक्षण करील, अभिमानानं करील. लायाचा तोच शब्द आणि तोच धागा राजे पकडतात आणि पंतांकडे बघून म्हणतात, पंत, लायासाठी एक नामी गलबत बांधून द्या, एक नामी गलबत बांधून द्या, आणि त्या गलबताचं नाव पालखी ठेवा.
आणि आता परत लायाकडे बघून म्हणतात, काय लायाजीराव, आता तरी पालखीत शिरणार की नाही? मंडळी, लाया उभ्या जागी गहिवरतो. राजे त्याला कडकडून मिठी मारतात. मला सांगा, असा जर राजा असेल, असे जर राजे असतील, तर का नाही माणसं मरायला तयार होणार हो? आणि हे कुठल्या, म्हणजे तुम्ही आनंदात असताना एखाद्यावर संपत्तीची उधळण कराल, ती गोष्ट निराळी आहे, तुम्ही आनंदात आहात. पण तुम्हाला मोठं अपयश मिळालंय, या अपयशात सुद्धा आपल्या कर्तव्य बजावणाऱ्या सहकार्याला बक्षीस देणं आणि तो घेत नाही म्हटल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं त्याला ते बक्षीस देणं, हे जे जय शिवराय पुस्तकामध्ये मी अपयशातील प्रयत्नाचं कौतुक असं प्रकरण लिहिलंय. तर अशी तुम्हाला उदाहरणं ठाई ठाई सापडतील. ही शिवचरित्रातली उदाहरणं आपल्यापासून थोडी नजरेआड आहेत, कारण आपण फक्त त्या घटनांमध्ये गुंतलोय. मला तुम्हाला हीच काही उदाहरणं सांगणार आहे आणि मग मी माझं व्याख्यान संपवणार आहे. आपल्याला बघा, इथे जमलेले सगळे जण, आपल्या घरी आपली कोणी मुलं असतात, मुलगी असते, भाऊ असतो, बहीण असते. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या मुलाचं करिअर झालं पाहिजे, मुलीचं करिअर झालं पाहिजे. मग आपली सर्वसाधारण पद्धत काय ठरलेली असते की ज्या कुठल्या फॅकल्टीला मोठा मान आहे तिकडे त्या मुलाला घालवायचं, त्याच्यात त्याचं ऍडमिशन करायचं. त्याची आवड काय आहे याच्याकडे काहीच बघितलं जात नाही. आवडीचा विषय त्यांचा कोणता आहे हेही तुम्ही पाहत नाही, आपण पाहत नाही. मला असं वाटतं, आपल्या मुलाला करिअरच्या दृष्टीनं कसं घडवावं याचं उत्तर सुद्धा शिवचरित्रात सापडतं. तुम्ही म्हणाल, हे उत्तर कसं सापडतं? त्याची मी एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये लग्नाची वरात चाललेली असते. त्यावेळी लहानपणी लग्न व्हायची. अशी नवरा नवरी घोड्यावर बसलेले असतात. ताशे, वाजंत्री, वराडी मंडळी पुढे असे असतात. एका चौकात वरात येते. राजे त्यांच्या वाड्यातून ते वरात पाहत असतात. एका चौकामध्ये वरात येते. वराडी मंडळी असं अर्ध गोलाकार रिंगण करून, तुम्ही आपण आता जसं बसलोय तसं तसं बसतात. आणि त्या अर्ध गोलाकार रिंगणाच्या मध्ये एक माणूस बसलेला असतो आणि त्याच्यापासून 9 हातावर असा नारळ ठेवलेला असतो. सगळ्यांचं लक्ष त्या माणसाकडे असतं आणि त्या माणसाचं लक्ष मात्र त्या नारळाकडे असतं. लोकांच्या डोळ्याचं पातं लवतं न लवतं तो माणूस त्या बैठ्या चालीनं नारळ मारतो आणि परत पहिल्या जागेवर येतो. सगळेजण टाळ्या वाजवतात, त्याचं अभिनंदन करतात. राजांनाही याच्या कौशल्याचं आश्चर्य वाटतं. राजेही तिथे समोर येतात. तेव्हा आपला येसाजी कंक पुढे होतो आणि राजांना म्हणतो, राज हा जीवा महाले. पुण्यातल्या लग्नातली एक बी वरात जीवाच्या या कौशल्याशिवाय पुढे जात नाही. तेव्हा राजे पुन्हा जीवाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, जीवा, तुझ्याकडं नामी कौशल्य आहे की? जगामध्ये अशा कौशल्याला तोड नाही. जीवाई भोळा भाबडाच. जीवा राजांना वरती म्हणतो, राज, पण तुम्हाला एक सांगू का? राजे म्हणतात, सांग की. तसं आश्चर्यानं राजांकडे बघून म्हणतो, राज, पण तुम्हाला एक सांगतो, मला ना तेवढंच येतं बघा, दुसरं काय बी येत नाही. राजे त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, अरे जीवा, माणसाला ना एखादीच गोष्ट यावी, पण ती इतकी नामी असावी ना की तिला जगात तोड नसावी. आणि तुझ्याकडे जे कौशल्य आहे ना त्याला जगात तोड नाहीये. आजपासून तू आमचा, आणि मला खात्री आहे की तुझं हे कौशल्य, तुझी ही कला एक ना एक दिवस अशी कामी येईल ना की अख्खं जग तुझं नाव काढेल. आणि राजे जीवा महालाला स्वराज्यात घेतात. बघा, राजानं काय करायचं असतं? राजानं नेतृत्व गुणांनी माणसं पारखायची असतात. त्यावेळेस काही सोशल मीडिया नव्हता गुणवत्तावान माणसं मिळवायला. तरी सुद्धा राजांची नजर आहे की राजांनी माणूस पारखलाय, त्याला जवळ केलंय. आता राजाचं आणि नेतृत्वाचं पुढचं काम काय असतं? क्षमता असलेल्या माणसाला जवळ करणं
आणि योग्य वेळी त्या माणसाला योग्य भूमिका देणं, त्याची आठवण ठेवणं, त्याच्या कलेची आठवण ठेवणं आणि त्याला त्याच्या कौशल्याप्रमाणे योग्य कामगिरी सोपवणं. आता बघा, जीवा महालाला जवळ केलंय, त्याचं कौशल्य राजांनी ओळखलंय आणि आता जीवाला कामगिरी कधी दिली आहे माहितीये? या जीवा महालाची आठवण राजांना कधी होतीये? 9 नोव्हेंबर 1659 ची रात्र आहे. 10 नोव्हेंबरला काय घडलंय? अफजल खानाचा कोतळा बाहेर काढलाय. 9 नोव्हेंबर 1659 ची रात्र आहे. राजांची सगळी तयारी झालेली आहे. मावळ्यांच्या तुकड्या खाली जावळीच्या खोऱ्यात गेलेल्या आहेत आणि आता शेवटची खबर घेऊन बहिर्जी नाईक आले आणि बहिर्जी नाईक राजांना सांगतायत की ठरलेल्या योजनेप्रमाणे 10 अंगरक्षक प्रत्येकाने बरोबर आणायचे होते आणि त्यातले जे 2 अंगरक्षक आहेत ते शामियान्याच्या अगदी जवळ राहणार होते. त्यामुळे राजे विचारतायत की खान अंगरक्षक म्हणून कुणाला आणतोय? तेव्हा बहिर्जी सांगायला सुरुवात करतोय, खानाचा फारसा कुणावर विश्वासच नाही, त्यामुळे 2 अंगरक्षक ठरलेले असले तरी खानानं एकच अंगरक्षक सोबत घेतलाय, कारण त्याच्यावरच विश्वास आहे. बघा, अंगरक्षक हा नुसता त्याच्यामध्ये तरबेज असून उपयोगाचा नाही, तो निष्ठावान पण पाहिजे. कारण अंगरक्षक जर बदलला तर काय होतं हे आपल्या भारताला माहिती आहे इंदिराजींच्या प्रकरणावरून. त्यामुळे अफजल खानानं एकच अंगरक्षक सोबत घेतलाय आणि तो सय्यद बंडा आहे. आणि बहिर्जी नाईक सांगू लागलाय की राजे, जितका खान महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त धोकादायक हा बडा सय्यद आहे, किंवा ज्याला आपण सय्यद बंडा म्हणतो, हा सय्यद बंडा आहे. म्हणे का? अंगलटीनं मजबूत आहे का? म्हणे मजबूत नाही आहे, किरकोळच, पण दांडपट्टा असा चालवतो, असा चालवतो, असा चालवतो. 9 हातावरचा माणूस गारद करून पहिली जागा घेतो. गारद झालेल्या माणसाला सुद्धा कळत नाही की तो कधी गारद झाला. इतका कौशल्यवान आहे. त्यामुळे राजे, जितका खान महत्वाचा तितकाच जास्त धोकादायक बडा सय्यद आहे, त्याला विसरू नका. बाकी म्हणे काही नाही. जाता जाता पण बहिर्जी सांगतोय, राजे बडा सय्यद पासून सावध. आता बहिर्जी नाईक गेल्यानंतर राजे विचार करतात, 9 हातावरचा माणूस, दांडपट्ट्यानं गारद करणारा बडा सय्यद, याच्यासाठी कोण? याच्यासाठी कोण? तेव्हा राजांना आठवण होते पुण्यामध्ये लग्नाच्या वरातीमध्ये 9 हातावरचा नारळ गारद करणाऱ्या जीवा महालेची. आणि राजे जीवा महालेला बोलवतात आणि सांगतात, संभाजी कवजी कोंडाळकर आणि जीवा महाले सोबत आहेत. संभाजीला सांगतात की संभाजी, उद्या तू फक्त माझ्यावर आणि खानावर लक्ष द्यायचं. आणि जीवा महालेला सांगतात, जीवा, उद्या तू आमच्याकडं अजिबात बघायचं नाही. मग जीवा चिडतो, मग म्हणतो करायचं काय? अरे जीवा थांब, तुला सांगतो, तू आमच्याकडे अजिबात बघायचं नाही, तुझं लक्ष फक्त बडा सय्यदवर पाहिजे. आणि मग पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की खानाचा कोतळा बाहेर काढल्यानंतर खान ओरडतोय, दगा 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 दगा, या शत्रूनं मला दगा केला, या शत्रूला त्वरित ठार करा. आणि तिकडनं बडा सय्यद येतोय, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही, त्याच्याकडे लक्ष आहे आपल्या फक्त जीवा महालेचं. आणि येणाऱ्या त्या सय्यद बंडाचा हात, जे लग्नाच्या हजारो वरातीमध्ये जीवा महालानं जे कौशल्य दाखवलं होतं, ते कौशल्य आता राजांसाठी तो असं पणाला लावतो की येणाऱ्या सय्यद बंडाचा हात या खांद्यातून इतक्या कौशल्यानं असा वरती उडवतो की त्या सय्यद बंडाला दिसतोय की वरनं हात खाली पडतोय, तरी सुद्धा त्याला कळेना की हा आपला हात आहे. इतक्या कौशल्यानं तो उडवलेला असतो की तो खाली कळे पडेपर्यंत कळत नाही हा आपला हात आहे. आणि तो कळेपर्यंत दुसऱ्या वारानं सय्यद बंडा गारद. तेव्हापासून आपण म्हणू लागलो होते जीवाजी, म्हणून वाचले शिवाजी. मंडळी, एक गुण होता, एक, पण ज्या एका गुणानं, एका कौशल्यानं महाराष्ट्राचा राजा वाचवलेला आहे. शिवचरित्र आम्हाला हेच सांगतं. तुम्हाला काही चित्रकला येते का? तुम्हाला गाता येतं का? तुमच्याकडे वक्तृत्व आहे का? तुम्हाला क्रिकेट चांगलं खेळता येतं का? जे कोणतं गुण तुमच्याकडे आहे त्याला तुम्ही असं पणाला लावा की त्याच्यामध्ये, राजे जे त्याला म्हटले ना जीवाला, की माणसाला थोडंच यावं पण ते इतकं नामी असावं ना की त्याला जगात तोड नसावी. मला असं वाटतं शिवचरित्राची अशी जी काही प्रकरणं आहेत, असे जे काही थांबे आहेत,
त्या थांब्यांवर आम्ही थांबलो पाहिजे, आमच्या डोक्यामध्ये ती ठेवली पाहिजेत. काही क्षणभर आम्ही विचार केला पाहिजे की आम्हाला खरोखरच काय करता येईल. या उदाहरणानं आम्हाला हे सांगितलं पाहिजे, स्वतःचा शोध आणि जे आहे ते असलेलं त्याला जीवा महालासारखं सर्वोत्तम करणं. कारण आज जगाच्या बाजारपेठेमध्ये हजारो देशांचे दरवाजे आमच्या कला कौशल्यासाठी खुले आहेत. आमचं कला कौशल्य आज मोबाईलच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातल्या कोणत्याही माणसापर्यंत जाऊन पोहोचता येईल. फक्त ते कौशल्य आम्हाला तितक्याच तत्परतेनं जोपासता आलं पाहिजे. मला अजून काही एक मोजकी मी 5-6 उदाहरणं तुमच्या समोर सांगणार आहे की जी कदाचित तुम्हाला माहीत नसतील. मला बाकीचा इतिहास मोठ्या आवाजात उभा करता येईल, पण देशमुख साहेबांनी ही जी मंडळी आणि ही जी माणसं ज्या ज्या उद्देशानं या ठिकाणी ते दरवर्षी आणतात, त्याचा उद्देश हाच आहे की शिवाजी महाराज आम्हाला विचारांनी समजून घ्यायचंय. कारण अंगावर रोमांच तर उभे राहतील, पण तो जय जयकार केवळ फक्त त्या क्षणापुरतीचा नको. आमच्या हृदयात, आमच्या मेंदूत, आमच्या बुद्धीमध्ये ते असं काहीतरी भिनलं पाहिजे की जेव्हा प्रसंग येईल तेव्हा आम्हाला आठवलं पाहिजे आणि आम्ही ते आचरणात आणलं पाहिजे. आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण असं सांगणार आहे जे शत्रू मुलखातल्या राज्यातलं आहे, म्हणजे सुरतेतलं आहे. जेव्हा सुरत लुटीच्या वेळेस नैतिकता काय असू शकते, अभ्यास काय असू शकतो, याचं हे उदाहरण आहे. उदाहरण असं आहे, एक अजून मला इथे स्पष्ट करणं गरजेचं आहे बरं का, की त्या काळामध्ये झालेली आपल्या प्रदेशाची लूट, असा कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा नव्हता की आपण आमच्यावर झालेला अन्याय, आमच्या मुलखाची झालेली लूट परत मागावी, असा कोणताही कायदा नव्हता. आम्हाला शत्रूचं नाक दाबल्याशिवाय आमची वसुली करता येत नव्हती. शाहिस्त खान इथं 3 वर्ष राहिला होता. मराठी मुलखाची त्यानं आतोनात लूट केली होती आणि मग आता औरंगजेबाला जरब दाखवायची तर काय केलं पाहिजे, त्याच्या दाढीला हात घातला पाहिजे. सुरत ही बाजारपेठ धनदांड्यांची होती, ती म्हणजे रावणाची लंकाच होती. राजांना सुरतेला जे लुटायचं होतं ते सुरतेच्या सामान्य माणसाला धक्का लावायचा होता का? नाही. राजांचा सुरतेवर राग होता का? नाही. राजांचा राग होता औरंगजेबावर, की त्यानं इतक्या माझ्या राज्याची धुळदाण केलेली आहे, तर जो त्याला अहंकार आहे, जो त्याला घमेंड आहे की माझ्या सुरतेला कोणी हात लावू शकत नाही. त्या पाठीमागे राजांचे वेगवेगळे दृष्टिकोन पण आहेत, तेही मी तुम्हाला सांगेल. पण सुरतेला हात लावू शकत नाही, त्या तुझ्या सुरतेला हात लावल्यानंतर जगाला कळेल की असा एक वाघ जिवंत आहे की जो सुरतेपर्यंत येऊन सुरत लुटू शकतो. आणि सुरत लुटलीच पाहिजे, कारण ते काही गरीबाला लुटणं नाहीये, ते कुठल्या सत्तेला लुटणं आहे, आंतरराष्ट्रीय सत्ता आहे. की म्हणजे काबूल पासून कंदाहार पर्यंत आणि काश्मीर पासून कावेरी पर्यंत पसरलेल्या औरंगजेबाच्या राज्याची तुलना आमच्या जर शिवरायांच्या राज्याशी करायची म्हटली तर त्याच्या एका सुभ्या एवढं सुद्धा आमचं राज्य होणार नाही. आणि त्याचं इतकं सैन्य लाखो इथं येऊन आमच्या मातीची धुळदाण करतंय, तर मग तुझी लूट करायची नाही तर काय करायचं? आणि आम्ही लुटलंय ते त्या आणि पण आमच्या मातीत येऊन आम्हाला लुटतोय म्हटल्यानंतर आम्हाला ती लूटच केली पाहिजे आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. आणि त्या अभिमान काय, तर त्या लुटीमध्ये राजांनी कुणाही सामान्य माणसाला धक्का लावला नाही. आता हे आपापले प्रश्न आहेत, आपण त्याला छापा म्हणूया का काय म्हणूया, ते आपण ते शब्द शल्य आहेत, पण आपण त्याच्यातली नैतिकता समजून घेतली पाहिजे. राजांची कोणती नैतिकता आहे त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. की जेव्हा एक घर आहे की ज्या घरामध्ये केवळ फक्त एक स्त्री आहे, तिची 2 छोटी मुलं आहेत, जिचा नवरा काही दिवसापूर्वी मृत्युमुखी पडलेला आहे आणि ज्यानं अतिशय छान काम केलेलं होतं. आणि त्या घराभोवती ती अशी भांबावलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत आहे, कारण तिला कळलंय की आजूबाजूला ती खिडकीतनं पाहते की सुरतेवर छापा पडलेला आहे, सुरतेची लूट चालू आहे, जिकडे तिकडे आगी लागल्यात आणि आता मराठ्यांचा छापा जर आपल्यावर पडला तर काय होईल, अशा अवस्थेनं ती घाबरलेली आहे. तेवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज अवतीभोवती येतो, घराला गराडा पडलेला आहे. आता तिला कळतं आता आपलं काही खरं नाही. तिनं एक हत्यार स्वतःच्या जवळ ठेवलेलं असतं, तिला
एवढ्याच प्रसंगाची ती वाट बघत असते की घरात कोणी शिरलं की आपण स्वतःचा आत्मसमर्पण करून घ्यायचं. 1 तास होतात, 2 तास होतात, 3 तास होतात, मध्यरात्री सुद्धा ही खिडकीतनं घराच्या बघते की आजूबाजूला असलेला घोड्यांचा जो काही गराडा आहे, सरदार जे आहेत, सैनिक आहेत, ते तसेच्या तसे आहेत. अजून घराला तर कोणी हात लावला नाही. अगदी सकाळ होते, सूर्योदय होतो, उजेड दिसतो आणि तेव्हा घरावर असं टकटक केलं जातं. ती स्त्री भयभीत होते. जे रात्री घडलं नाही ते आत्ता घडेल की काय, घाबरलेल्या अवस्थेमध्ये ती दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर तिला समोर दिसतं असं पगडी बांधलेला, कमरेला तलवार असलेला एक तगडा माणूस अत्यंतिक नम्रतेनं हात जोडून त्यांच्या समोर उभा असतो आणि सांगत असतो त्यांना, म्या प्रतापराव गुजर, राजांनी आम्हासनी सांगितलं होतं की रातभर या घराला पहारा द्यायचाय. या घराच्या एका इटेला बी धक्का लागता कामा नये. तेव्हा ती स्त्री म्हणते, अख्ख्या सुरतेमध्ये सगळीकडे आगी लागलेल्या आहेत आणि माझं एकटीच घर का सुरक्षित राहिलं. तेव्हा प्रतापराव गुजर तितक्याच नम्रपणे म्हणतात, बाई, त्या आम्हासनी काय बी माहित नाही. आमच्या राजांना काय, कशाला, कधी, कुणासाठी असलं आम्ही काय भी विचारत नाही. आमचं काम फक्त राजांनी सांगावं आणि आम्ही ते ऐकावं. तुम्हाला जर त्याचं उत्तर पाहिजे असेल तर आमच्या राजासनी येऊन भेटावं. त्या स्त्रीला आश्चर्य वाटतंय. ती आपल्या छोट्या लेकरांना घेते आणि राजे जिथे असतात, ज्या झाडाखाली त्यांची एक छोटी छावणी पडलेली आहे, तिथे ती स्त्री जाते आणि विचारते की माझंच घर का वाचलं. तेव्हा राजे म्हणतात, तुमचे पती मोहनदास पारेख जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी सडळ हातानं दान धर्म केला. जात पाहिली नाही, पंत पाहिला नाही, गट तट पाहिले नाही, धर्म पाहिला नाही. माणूस हा एकच धर्म पाहिला आणि दानधर्म करताना त्यांनी हात आखडता घेतला नाही. त्या स्त्रीला आश्चर्य आहे की तिचा नवरा काय, हे शत्रू मुलखातनं आलेला एक राजा आपल्या नवऱ्याची महती सांगतोय. लक्षात घ्या, अशा सज्जन माणसाचं घर सुरक्षित आम्ही राखायचं नाही, मग कुणी राखायचं. त्या स्त्रीच्या डोळ्यात आता आसू असतात. मंडळी, विचार करा, शत्रू मुलखात सुद्धा जाताना अशा पद्धतीची माणसं सज्जन असू शकतात याचा शोध आपल्या गुप्तचर खात्याच्या माध्यमातून घ्यायचा आणि ती जोपासायची. म्हणजे सुरतेच्या लुटीमध्ये तुम्हाला लहान लेकरांना, साधू, बैरागी, फकीर, तिथे कुठल्याही धर्माच्या काही मस्जिद असू दे, चर्च असू दे, मंदिर असू दे, धार्मिक स्थळ असू देत, या कशालाही हात लागलेला नाहीये. ही नैतिकता त्या काळामध्ये, बरं का, त्या काळामध्ये जेव्हा लोकशाही नव्हती, अशा काळामध्ये आमच्या राजांनी जोपासलेली आहे. लोकशाहीचा खरा उद्गाता हे आमचे शिवाजी महाराज आहेत. याचा पुरावा काय माहितीये? याचा पुरावा हा रायगड आहे. अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय आहे? आज आम्ही लोकशाहीमध्ये जे मंत्री म्हणतो वेगवेगळ्या खात्याचे, मला सांगा, त्या राजेशाहीच्या काळामध्ये कुणाही व्यक्तीला असं वाटतंच, कुणाही राजाला, कुणाही नेतृत्वाला, की जे सगळे अधिकार आहेत ते एक मुठीनं माझ्या हातात राहावे, असा काळ असताना राजेशाहीचा, अशा काळात सुद्धा राजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलंय आणि राजाच्या अधिकारामध्ये भागीदार निर्माण केलेत. कशासाठी? जनतेच्या कल्याणासाठी. तिथे राजांना असं वाटलं नाही की माझ्या अधिकारावर गदा येईल. ही लोकशाहीची बीज आम्हाला त्या काळातल्या शिवरायांच्या राजेशाहीमध्ये दिसतात आणि ती बीज आणि ती असलेली लोकशाहीची धारा आम्ही मावळ्यांनी पुढे नेली पाहिजे. मग ती अगदी कुटुंबापासून, कुटुंबामध्ये सुद्धा आम्ही कदाचित कुटुंब प्रमुख असू तर आम्ही वागताना राजेशाहीतल्या राजासारखं वागतोय की अष्टप्रधान निर्माण करणाऱ्या, अष्टप्रधान मंडळ निर्माण करणाऱ्या शिवरायांसारखं वागतोय. तो शिवरायांचा आदर्श आम्ही घरातले राजे आणि नेतृत्व असू तर तिथं सुद्धा आमचं घर पुढे नेण्यासाठी आमचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय, की ज्या घरातल्या माणसाला जे कळतं
त्याची आवड ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीचे सर्व अधिकार त्याला द्यायचे, तिथं ढवळाढवळ करायची नाही. आमचा अहंकार, आमचा इगो बाजूला ठेवायचा. असं जर राष्ट्रप्रधान मंडळ आम्ही आमच्या घरात निर्माण केलं तर आमचं घराचं राज्य तितक्याच तत्परतेनं आणि तेवढ्याच उन्नतीनं पुढे जाऊ शकतं. आश्चर्य अजून कसलंय माहितीये? म्हणजे शिवचरित्रावर बोलताना काय बोलावं हा प्रश्न पडतो. विचार करावं, शिवरायांचा जन्म किती सालचा आहे? 1630चा. मृत्यू कितीचा आहे? 1680चा. बसल्या बसल्या आपण जर हिशोब केला तर किती वर्ष आयुष्य लाभलं राजांना? 50 वर्ष. त्यातली 15 वर्ष तर बालपणात गेली. 15 वर्ष बालपणात गेली, उरली 35 वर्ष. 35 वर्षात माणूस काय करू शकतो? काय करू शकतो? आपण आपल्याकडे पाहिलं तर जन्माला आलो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळ झाली, निवृत्त झालो. आता माझ्याच आयुष्याचा मी विचार करतोय की माझ्या आयुष्यात मी काय केलं. फारसं समाधानकारक उत्तर सापडत नाही. आमचे कवी नारायण सुर्वे तर एका कवितेत म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, मोजतोय डोईवर राहिलेत किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुलले, रात्र धुंद झाली, अन भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. जिथं उभं आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद होऊन जातं आणि तिथं तर आसमानी सुलतानीमध्ये हातातली भाकरी ओरबाडली जात होती. अशा काळामध्ये उण्यापुऱ्या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये आमच्या राजांनी इतकं मोठं स्वराज्य उभं केलंय. काय त्याचं कारण असेल? बाकी कारण वेगवेगळी असतील, पण एक कारण मला सापडलंय. मगाशी अण्णांनी जे सांगितलं त्याचा धागा मी पुढे जोडणार आहे. एक कारण मला सापडलंय. तुम्ही अख्खं शिवचरित्र वाचा, तुम्हाला कुठेही अहंकारयुक्त मी दिसणार नाही. हे राज्य व्हावं श्रींची इच्छा. 300-350 किल्ले मिळवले बरं का, 300-350 किल्ले. आठवून बघा बरं, एका तरी किल्ल्याला राजांनी स्वतःचं नाव दिलंय? एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव नाही. आम्ही 4-5 किलोमीटरचा रस्ता करतो आणि त्या रस्त्यापेक्षा पाटी मोठी लावतो आणि 4-6 महिन्यात तो रस्ता खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे तो वाहून जातो. पाटी मात्र सुरक्षित असते. इतके किल्ले उभे केले. बरं, राजधानीचा किल्ला हा रायगड आहे बरं का. या रायगड किल्ल्यावर बाकी नावं ही आपण दिली तर जे ही छत्रपती शिवाजी महाराज हे नंतरची आहे, पण तुम्ही त्या काळात अख्खा रायगड किल्ला जरी फिरलात तरी तुम्हाला कुठेही शिवाजी महाराजांचं नाव दिसणार नाही. हा बघा, कार्यकर्त्याला कसं मोठं करायचं असतं. नाव कोणाचं दिसेल? त्यांच्या एका कार्यकर्त्याचं दिसेल. मगाशी जे अण्णांनी सांगितलं ते कुणाचं? रायगड किल्ला राज्याभिषेकासाठी कुणी सुशोभित केला, कुणी बांधला? हिरोजींनी बांधला. राजे इतके खुश झाले, इतके खुश झाले की राजे हिरोजींना म्हणाले, हिरोजी बोला तुम्हाला काय पाहिजे. राजे खुश आहेत. हिरोजी म्हणतात काहीच नको. त्यावेळेसले राजेशाहीतले राजे खुश आहेत. तुम्ही जरा कल्पना करा बरं, आत्ताच्या हिरोजींना विचारलं असतं की काय पाहिजे. सुरुवात खासदारकीच्या तिकिटापासून, खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचं तरी द्या. हिरोजींनी काय मागावं? हिरोजी म्हणाले, आता राजू तुम्ही ऐकतच नाहीत तर एकच काम करा, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा. मिरवण्यासाठी का? अजिबात नाही बरं का. त्याच्यातली भावना किती उदात्त आहे बघा. हिरोजी पुढे म्हणतात की राजे, जेव्हा जेव्हा तुम्ही गडावर असता तेव्हा तेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनासाठी येता, आणि जेव्हा तुम्ही देवाच्या दर्शनासाठी येत असाल आणि ज्या पायरीवर माझं नाव लिहिलंय त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल ना, तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय. असं भाग्य माझ्या पदरी पडावं, ते भाग्य मला द्या. आजही त्या पायरीवर लिहिलेलं आहे, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आजही लिहिलेलं तसंच आहे. किती वर्षापूर्वीचं आहे? 350 वर्षापूर्वीचं, जेव्हा विज्ञान तंत्रज्ञान नव्हतं. आज विज्ञान तंत्रज्ञानामधले आम्ही बांधलेले पूल, सावित्रीचा पूल नदीत वाहून जातो, पण 350 वर्षापूर्वीचं लिहिलेलं विज्ञान तंत्रज्ञानाची मर्यादा असतानाही आजही टिकून आहे. म्हणजे काम भक्कम होण्यासाठी
फक्त विज्ञान तंत्रज्ञानाची गरज लागत नाही. काम जर भक्कम करायचं असेल तर तो काम करणारा माणूस किती निष्ठावान आहे, त्या निष्ठेनंच कामं भक्कमपणे बांधली जातात. म्हणून शिवरायांच्या काळातले पूल आजही तुम्हाला त्या पार गावाजवळ तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं कारण हे आहे की विज्ञान तंत्रज्ञानाच्या मर्यादा असताना सुद्धा निष्ठेला मात्र कोणतीही मर्यादा नव्हती. शिवचरित्रातनं तुम्ही जर निष्ठा बाजूला केलीत तर तुम्हाला कुठे काहीही सापडणार नाही, काहीही सापडणार नाही. म्हणजे तुम्ही 12 मावळातले बाजी पासलकर असू देत, त्यांचे वंशज म्हणून आमचे अण्णा इथे आहेत, पण हे कुणी 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 वेगवेगळ्या याच्यामध्ये जा, निष्ठेच्या पलीकडे काय सापडतो मला सांगा. अफजल खान जेव्हा 12 मावळात आला तेव्हा त्यानं फरमानं कसली कडक सोडली होती. खंडोजी खोपडे आणि सुलतानजी जगदाळे जाऊन मिळाले होते. जसं पेंड्याचा एखादी असलेली गाठ सोडली की पेंडा पसरायला वेळ लागत नाही, तशी ही राजांकडची माणसं तिकडे जायला किती वेळ लागला असता. असंच एक फरमान कुठे गेलं होतं माहितीये, कारीच्या कान्होजी जेध्यांच्या वाड्यावर गेलं होतं आणि ते फरमान बघितल्यानंतर फरमानाची भाषा कडक होती. अफजल खानाचं आदिलशाहीचं फरमान होतं, आमच्या बाजूनं या, जर नाही आलात तर घरादारा सकट तुम्हाला समूळ नष्ट केलं जाईल. असलं कडक फरमान कान्होजी जेध्यांच्या हाती आलंय. कान्होजी जेध्यांनी आपल्या पोरांना सांगितलंय, चला रे पोरांनो बिगी बिगी जाऊ. कान्होजी जेध्यांच्या डोक्यात विचार चालू आहेत. एक वाट वाईला जाते की जिथे आमचे राजे, जिथे अफजल खान थांबलेला आहे, आणि एक वाट जी आहे ती राजगडावर जातीये. त्यांना विचार करायचंय कोणत्या वाटेनं जायचंय. घोड्यावर बसलेले आहेत, त्यांच्या डोक्यात विचार आहे. एक वाट जी अफजल खान आहे वाईच्या दिशेनं जाते, त्या वाटेला जर लागलं तर मालोमाल होऊ, आयुष्यात काही पाहावं लागणार नाही, गुलाबाच्या पाकळ्या अशा पसरलेल्या असतील. आणि दुसरी वाट जी आहे ती राजगडाची वाट आहे, त्या वाटेनं गेलो, दगडधोंडे आहेत, खाचा खोबा आहेत, फुलं नाही आहेत, काटे आहेत, कदाचित जीव सुद्धा जाईल, पण स्वाभिमानानं सांगता यावं अशी ही निष्ठेची वाट आहे. आयुष्यात काहीतरी केलं तर ही निष्ठा जोपासली अशी वाट आहे. एकच क्षण कान्होजी काका थांबलेत. वाई अफजल खान की राजगड राजे, एका क्षणात त्यांचा निर्णय झालाय निष्ठा. आणि ते राजगडावर राजांच्या तिथे आले तर राजांना खबर गेली आहे की कान्होजी जेधे काका आलेत. राजांना माहिती आहे आजूबाजूची परिस्थिती कोणत्या पद्धतीची आहे, कारण आजूबाजूला फितुरकी माजलेली आहे. खंडोजी खोपडे, सुलतानजी जगदाळे गेलेत आणि कान्होजी काका, कान्होजी जेधे म्हणजे एक देशमुख नाही, हा एक देशमुख म्हणजे 12 मावळातले सगळे देशमुख याच्या एकट्याच्या पाठीमागे उभे राहतील. हा एक देशमुख जर गेला तर मग अफजल खानाला हरवणं शक्यच नाही. त्यामुळे राजांना माणूस पारखून घ्यायचंय. राजे तितक्या शांतपणे कान्होजी काकांना विचारतायत, काय काका आज अचानक येणं केलं? तेव्हा काका खानाचं फरमान राजांना दाखवतात. तेव्हा राजे फरमान बघतात आणि म्हणतात, अक्षर सुंदर आहे. कान्होजी काका म्हणतात, तुम्हाला अक्षराचं कौतुक. राजे विचारतात, खंडोजी खोपडे आणि सुलतानजी जगदाळे आज हे 2 देशमुख कुठे आहेत माहिती आहेत? कान्होजी काकांना खरंच माहित नव्हतं. काका भोळे बाबडेपणानं म्हणतात, राज खरंच माहित नाही कुठे आहेत. तुम्हाला माहित नसेल तर आम्ही सांगतो. हे दोन्ही देशमुख आज खानाच्या तळावर आहेत. तुम्ही देखील गेलात तरी आमची काही हरकत नाही, कारण जीव वाचवणं हा काही गुन्हा नाही. तेव्हा कान्होजी काका म्हणतात, राज खानाचं फरमान आलं ना तेव्हाच पोरासनी म्हटलं की चला रे पोरांनो बिगी बिगी राजगडावर जाऊ आणि राजजी कामगिरी देतील ती कामगिरी घेऊन येऊ. हा मराठा गडी आहे, या मराठ्याला जीव कधीपासून इतका प्यारा व्हावा लागला. राजांना माणूस पारखायचा असतो. राजे पुन्हा शांतपणे म्हणतात, बघा आम्ही पोरासोरांनी हा खेळ मांडलाय. तुम्ही आमच्या पिताश्रींच्या सोबतीची जुनी जाणते माणसं, तुम्ही आमच्या खेळात जर सहभागी झालात तर आयुष्याला खच बसेल. तेव्हा कान्होजी काका म्हणतात, बंगळुरातनं येताना थोरल्या महाराज साहेबांसनं वचन दिलं या शिवबास अंतर देणार नाही, बेलरोटीची शपथ घेतली या, आज बी आमचं इमान शाबूत आहे. आता राजे शेवटचा तीर चालवतात, कारण माणूस पारखायचा आहे. राजे म्हणतात, बघा काका आमच्या बाजूने आलात तर
वतनास अपाय होईल, वतनास धक्का लागेल. तसं काकांना कळे ना की माझी निष्ठा माझ्या राजाला कशी दाखवू. काका इकडे आजूबाजूला बघतात, तेवढ्यात त्यांना कळतं की त्या टेबलावर, त्या मंचकावर असा पाण्याचा तांब्या आहे. तसं काका उठतात, तो तांब्या घेतात, राजांच्या चरणाजवळ येतात, गुडघे टेकून बसतात. राजांचं लक्ष काकांकडे असतं आणि काकांचं लक्ष फक्त राजांच्या चरणाकडे असतं. तांब्यातलं पाणी हातावर असं ओततात आणि राजांच्या चरणावर पाणी सोडून कान्होजी काका गरजतात, राज वतनावर पाणी सोडलं, राज वतनावर पाणी सोडलं. हा कान्होजी जेधे कुलदैवत नागेश्वराची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब या शरीरात आहे तोपर्यंत शिवबाला अंतर देणार नाही, शिवबाची साथ सोडणार नाही. आणि अजून एक वचन देतो, या 12 मावळातले बांदल, पासलकर, शिळीमकर, डोहार, मारणे, पायगुडे, निगडे, देशमुख, ढमाले हे सगळे देशमुख गोळा करतो आणि एक मुठीनं राजांच्या बाजूनं उभं करतो. राजे कान्होजी काकांना कडकडून मिठी मारतात. आता राजांच्या डोळ्यामधून अश्रूचे 2 थेंब असे खाली पडतात आणि ते जे निष्ठेचं पाणी वाहत असतं त्या पाण्याला जाऊन मिळतात. जणू राजांच्या त्या 2 थेंबांनी त्या निष्ठेच्या पाण्याला केलेला तो आगळा वेगळा मुजरा असतो. मुजरा. अशी निष्ठावान माणसं त्या काळामध्ये होती, म्हणून स्वराज्य उभं राहिलो. मला सांगा, शिवचरित्रातनं निष्ठा बाजूला केलं तर काय शिल्लक राहील? काहीच शिल्लक राहणार नाही. ही निष्ठा आता आम्हाला स्वराज्य नाही उभं करायचं, स्वराज्य म्हणजे राजांसारखं राज्य असं नाही, पण ही निष्ठा आम्ही आमच्या कामाच्या बाबतीत दाखवली पाहिजे. मी शेतकरी असेल, शिक्षक असेल, इंजिनियर असेल, मी शिपाई का असेना, मी कुणी का असेना, देशभक्ती म्हणजे काय फक्त सीमेवर जाऊन लढणं यालाच देशभक्ती म्हणत नाहीयेत. मी जे कोणतं काम माझ्या हाती आहे ते प्रत्येक काम मी अत्यंतिक निष्ठेनं करणं, यापेक्षा वेगळी देशभक्ती कोणती असू शकेल. आणि ती निष्ठा आम्ही जर आमच्या प्रत्येक कामात दाखवली तरच आम्ही राजांचे पाईक म्हणायला आणि राजांचे मावळे म्हणायला खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटेल. नाहीतर मग आम्ही केवळ फक्त मोबाईलमध्ये फोटो काढायचे, मोबाईलमध्ये व्हिडिओ करायचे आणि त्यासाठी आम्हाला घोषणा द्यायचे. ते तर केलं पाहिजेच, कारण आमच्या राजांचा तो गौरव आहे. आज आमच्या हातात साधनं आहेत की आम्ही पोहोचवली पाहिजेत. त्यावेळेस काही मर्यादा होत्या, पण तरी सुद्धा बघा, मर्यादा असताना सुद्धा आज मोबाईलनं आपण जितक्या फास्ट पोहोचवतोय त्या काळातल्या मर्यादा असताना सुद्धा संदेश वहन कसं होत होतं तुम्हाला सांगायचं तर आता तुम्ही अशी कल्पना करा, पन्हाळ्याच्या तिथून संदेशवन रायगड आणि इकडच्या गडांना जायचंय तर त्या काळामध्ये मोबाईल नाहीये. शत्रू समजा पन्हाळ्याच्या पुढे आलाय आणि इकडच्या गडांना सावध करायचंय, काय केलं जायचं? लाकडं असायची काही गडांवर, की काही लाकडं जाळली की पांढरा धूर यायचा, काही लाकडं जाळली की काळ्या प्रकारचा धूर यायचा आणि बरोबर त्या ठिकाणी शत्रू आला रे आला की त्या पद्धतीचा धूर केला जायचा, त्या पद्धतीचा अग्नी पेटवला जायचा. कडेच्या गडाला जर कळलं अरे अशा पद्धतीची ज्वाला आहे म्हणजे काहीतरी धोका आहे, तो त्याच पद्धतीचा धूर तिथे करणार. असं करत करत एक अर्धा तासामध्ये पन्हाळ्यापासून रायगड ते अगदी शेवटच्या माऊलीच्या टोकापर्यंत, पण गड अर्ध्या ते 1 तासात 350 वर्षापूर्वी मोबाईल नसताना सजग व्हायचे. ही यंत्रणा त्यांनी राबवली. प्रत्येक गोष्टीचा विचार केलाय. तुम्ही कधी आता रायगड जे कोणी चालत उतरणार असतील ना, त्यांनी महादरवाजाच्या, म्हणजे आपण समजा रायगड चढतोय आणि तुम्ही महादरवाजा उघडलात की त्याच्या वरती जर बघितलं तर असं थोड्याशा पडझड झालेल्या पाण्याच्या टाकी आहेत, 1, 2, 3 हौद आहेत. खरं पूर्वी असा प्रश्न पडायचा, आता त्याच्यावर संशोधन झालंय की हे कशासाठी असेल. खरं तर रायगडावरचं पाण्याची सोय वेगळी होती, गंगासागर तलाव होता, पण मग त्या पाण्याच्या टाकी कशासाठी आहेत? तिथे शिवाजी महाराजांनी सुरक्षेचा वेगळा प्रयोग केलाय. काय केलंय? ते पाण्याचे हौद पाण्याने भरलेले असणार आहेत आणि तिथे कायम आतमध्ये सुरुंग लावलेले आहेत. सुरुंगाची वात वरती असणार आहे. आता ही यंत्रणा कशासाठी आहे बघा बरं का, की समजा एखादा शत्रू आला, एकतर तो पहिलं रायगड चढतानाच तो अर्धा मेलेला असेल, दुसरं तुम्हाला माहितीये दरवाजाची रचना, तिथून वळायला ते दरवाजा तोडणं शक्य नाही समजा, पण एवढं सगळं पार करून तो आतमध्ये आला. अपेक्षा काय असणार आहे की आपण एकदा गडामध्ये शिरलो की पुढे आपल्याशी कुणीतरी लढायला येईल. पण रायगड हा असा किल्ला आहे
की त्या दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्हाला बरंच वरती यावं लागतं. मग त्या काळातलं काम काय की जर समजा राजांचा शत्रू तो दरवाजा तोडून आतमध्ये आला तर वरची तुकडी खाली यायला वेळ लागेल. ती यायच्या आत फक्त वरती जाऊन काय करायचं, ते सुरुंग जे लावलेले आहेत त्या सुरुंगाच्या वातीला फक्त आग लावणं. याला किती वेळ लागते? आग लावायला जास्त वेळ लागत नाही, कुठल्या का गोष्टीची असते ना. किती आग, हा म्हणजे खरं आहे की त्याला अर्ध्या मिनिटाच्या आतलं ते काम आहे. आणि एकदा ती आग लागली की त्या हौदामध्ये प्रचंड मोठे स्फोट होणार. स्फोट झाले की जे पाणी आहे तिथली तुम्ही रचना बघितली तर एकतर उंची आली आणि उंचीमुळे ते पाणी अशा इतक्या प्रवाहात आणि इतक्या वेगात वरचे दगड गोटे घेऊन खाली येणार की त्या आतमध्ये आलेल्या शत्रूला काय अपेक्षा असेल की माझ्या पुढे कोणीतरी तलवार आणि ढाल घेऊन लढायला येईल. ती अपेक्षाच बाजूला ना, तो पाण्याच्या झोतात हेळकांडत त्या गडाच्या खाली जाणार आणि काय लढाईची गरजच नाहीये. हे जे तंत्र वापरलंय हे शिवाजी राजांनी त्यांचे वडील शहाजी राजांकडून घेतलंय. म्हणजे कसं माहितीये, ते भातवडीचं धरण तुम्हाला फोडलं होतं माहितीये का? शहाजी राजांचा शत्रू त्या भातवडी धरणाच्या खाली त्या नदीमध्ये झोपलेला होता. कोरडी नदी आहे. कोरडी नदीत रात्रीच्या आदल्या रात्री उद्या लढाई करायचे, आधी कुठं थांबावं तर त्या नदीत सगळं शत्रू सैन्य झोपलेलं आहे. शहाजी राजांनी सकाळी लढायला काही ठेवलंच नाही. रात्रीच भातवडी धरण फोडलं, सगळ्या नदीला पूर आला, अख्ख्या शत्रू बरोबर लढायची काही गरजच नाहीये. हाच प्रयोग एकमेव अशा रायगडावर तिथे केलेला आहे. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या आम्ही ना खऱ्या अर्थानं पाहिल्या पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि हे जर आम्ही आमच्या मनात, आता मी अगदी शेवटच्या 2-3 मोजक्या गोष्टी सांगेल की ज्या आवश्यक आहेत आणि मग मी माझं व्याख्यान संपवेल. मला वाटतं किमान 50 एक मिनिटं तर निश्चित झाली असतील किंवा तासभरी झाला असेल. किती तास झाला? अगदी मी शेवटाकडे येतो. एक मला काय सांगायचं बघा की आपण जे कोणतं काम करतो ना, तुमचा व्यवसाय असू द्या, आपण राजांकडनं काय घ्यायचं तर आपल्याला ना आपल्या प्रत्येक व्यवसायामध्ये, आपल्या प्रत्येक रोजच्या दिनचर्येमध्ये असं नाविन्य आणता आलं पाहिजे. तुम्ही बघा, राजांच्या कोणत्याही योजनेमध्ये जी गोष्ट एकदा केली ती परत नाहीये. अफजल खानाला भेटीला बोलावलं, वाघनख वापरली, कोतळा बाहेर काढला, पुन्हा वाघनख वापरलेली नाहीत. एकदा त्याला भेटीला बोलावलं. पन्हाळ्याच्या सुटकेच्या वेळेस काय केलं होतं? आम्हीच भेटीला येतोय सिद्धी जोहारच्या असं म्हणून त्याला गाफील ठेवलं होतं. बघा प्रयोग बघा काय. अफजल खानाच्या वेळेस त्याला भेटीला बोलवलंय, पन्हाळ्याच्या वेळेस आम्ही भेटीला येतोय असं सांगितलं आणि राजे रात्री निसटले. आता उंबरखिंडीच्या वेळेस कारतलब खान आला, त्याला जर सांगितलं असतं की तू मला भेटायला ये किंवा मी भेटायला येतो तर त्यांना विश्वास ठेवला नसता. राजांनी इथं काय प्रयोग केलाय? मीही तुला भेटायला येत नाही, तूही मला भेटायला येऊ नको, तू तुझ्या मार्गाने चालत राहा, मी फक्त खिंडीतली तुझी जागा शोधतो आणि बरोबर खिंड बंद करतो. त्यांना माहिती होतं खिंडीतली जागा कुठली, जी उंबरखिंड आमच्या खालापूर तालुक्यात आहे. त्या उंबरखिंडीत तो आल्याबरोबर राजांनी खिंड बंद करून टाकले. शत्रूला कल्पना सुद्धा नाही, कारण हा प्रयोग कधी केलेलाच नव्हता, कधीच नव्हता केलेला. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आम्ही बारकाईनं विचार केला पाहिजे. आग्र्याहून सुटका ही काही सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट. तुम्ही, आपल्याला कसं झालं माहितीये का, जे आपल्याकडे पिकतं त्याचं मूल्य नसतं असं आपण म्हणतो, पण तुम्ही कधीतरी शांतपणे विचार करा, ज्या औरंगजेबानं सख्या भावांना सोडलं नाही, पित्याला सोडलं नाही, 37 नातलगांना मारून त्याचं सिंहासन सजलेलं आहे आणि त्याच्या गुहेमध्ये आमचे राजे जातात, 200-300 300-400 मावळे घेऊन जातात. तुम्ही कल्पना करा, आग्र्याच्या सुटकेमध्ये एकही रक्ताचा थेंब सांडलेला नाहीये, एकही माणूस गमावलेला नाहीये. सगळेच्या सगळे घेऊन सुरक्षितरित्या राजे निसटलेत. आणि राजांची बुद्धिमत्ता काय, राजांचं धोरण काय, तिथे राजांनी जाऊन स्वतःचा स्वाभिमान दाखवलाय. औरंगजेब घाबरत होता बरं का राजांना. म्हणजे राजांबद्दल इतक्या, म्हणजे औरंगजेब कधी पहिला हादरला, जेव्हा जावळीच्या खोऱ्यामध्ये अफजल खानाला 15,000 सैन्याला बुडवलं ना, तेव्हाच तिकडे औरंगजेब जागृत झालाय की हे साधं सुद्धा प्रकरण नाहीये, ही काही साधीखोरी बंडखोरी नाहीये. त्यामुळे त्याचा संबंध नसताना त्यांना शास्ता खान पाठवलाय. तोपर्यंत मोगलांना काही हात लावला नव्हता, पण त्यांना कळलंय की हे वेगळं काहीतरी आहे. आणि तो इतका घाबरू नये. आज जे तुम्हा आम्हाला सांगितलं जातं बघा, चौथीतून आपण वाचतो, पण त्याच्याही पेक्षा वेगळी कारण आहेत.
आपल्याला काय सांगितलं जातं? 7व्या रांगेमध्ये शिवाजी महाराजांना उभं केलं. कशासाठी? त्यांचा अपमान करावा म्हणून. असं नाहीये. याच्या पलीकडे राजांच्या एका योजनेमध्ये अनेक गोष्टी असतात. असं आपण गृहीत धरू हेही कारण असेल की अपमान करावा. पण त्यापेक्षा वेगळं कारण काय सापडतं माहितीये? त्या दिवशी औरंगजेब इतका घाबरलेला आहे, कारण राजांविषयी इतक्या अफवा आहेत. त्या शास्ताखानाची बोटं कापलेली आहेत. तो सांगतोय शास्ताखान की शिवाजी राजा असा भिंतीतनं प्रकटतो, तो असं 50-55 फूट उडी मारतो, असं सगळं सांगतोय औरंगजेबाला. तो वचकून आहे. त्या दिवशी असं म्हणतात औरंगजेबानं 2000 स्वतःचे अंगरक्षक सैनिक असे दरबारात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या सुरक्षेसाठी ठेवले होते. स्वतः उंचावर बसलेला होता. 5 शस्त्र स्वतःच्या भोवती होती आणि अंगामध्ये त्यानं चिलखत घातलं होतं. हे स्वतःच्या राज्यात करतोय. मला सांगा, घाबरायला कोणी पाहिजे? आमचे राजे 500 कोस दूर आहेत. राजांसोबत मावळे किती आहेत? 300-400, फार फार 500 असतील. त्याचं राज्य आहे, त्याची सत्ता आहे, त्याची आंतरराष्ट्रीय सत्ता आहे. घाबरायला पाहिजे आमच्या राजांनी, आणि घाबरतोय औरंगजेब. आणि म्हणून तुम्ही बघा, त्या दिवशी राजांना पुढे येऊच दिलं नाही. पुढे येऊच दिलं नाही. बर, तो एकही शब्द बोललेला नाहीये बरं का, एकही शब्द बोललेला नाही. मी काल जे रात्री सांगितलं की राजा घडवण्यामध्ये वेगवेगळी तंत्र आहेत. आवाजावरून लक्षभेद नावाचा प्रकार असतो. औरंगजेब अशासाठी बोलला नाही की राजे त्या शास्त्रामध्ये सुद्धा पारंगत होते की डोळे जरी बंद असले तरी आवाजावरून लक्षभेद करता येऊ शकतो. जर त्यांनी काही आवाज काढला, पार त्याच्या कंठापर्यंत लक्षभेद करण्याची राजांच्याकडे असलेली तयारी होती. असं काही जणांनी तर्क नोंदवलेले आहेत. त्याला पुरावा नाहीये, पण शक्यता नाकारता येत नाही बरं का. कोणते? राजे आग्र्याला कशासाठी गेले होते? कुणी म्हणेल मिर्झा राजा बरोबर तह केला होता म्हणून गेले, काहीतरी पदरात पाडून घ्यायचं. अहो, कसं शक्य आहे मला सांगा? जिथं शास्ताखानाची बोटं कापलीत, सुरत लुटलेली आहे, एवढा मोठा औरंगजेबाचा शत्रू असं स्वतःहून औरंगजेबाच्या गोटात कसं जाईल? काहीतरी डोक्यात असणार ना की जे दैदिप्यमान आणि भव्य दिव्य असेल. तसे अंदाज सांगितले जातात की त्या ठिकाणी राजांनी मिर्झा राजालाही सोबत घेतलं होतं, संगनमत केलं होतं. नेताजी पालकरही सोबत होते. तिघांची युतीच होती. त्या दिवशी दरबारामध्ये औरंगजेबाला उडवायचंच होतं. एकदा औरंगजेब उडला ना की इकडे रामसिंग, मिर्झा राजे, राजपूत हे सगळे एकत्र येणार आणि त्याच ठिकाणी एकदा औरंगजेबाला मारल्या. एकदा राजा गेला ना, म्हणजे मोगलशाहीचा डोलारा हा औरंगजेबावर होता. औरंगजेबावर राग असणारी ही माणसं होती की एकदा औरंगजेबाला मारलं की राजांचे येसाजी कंकांसारखे तगडे गडी, तगडे जे मावळे आहेत ते आणि रामसिंगाची असलेली राजपुतांची फौज ही जर एकत्र आली तर औरंगजेबाला खाली खेचणं आणि त्या ठिकाणीच दिल्लीवर तख्त काबीज करणं हे शक्य होतं. पण योजना का फसली? औरंगजेब तसाही हुशार होता. त्यानं सुरक्षेची सगळी खबरदारी ठेवलेली होती आणि तो त्याच्यातनं, आणि मग राजे जे अस्वस्थ झाले ते कदाचित या कारणाने असतील. आता हे बघा, याला पुरावा कुठे नाहीये, पण हे शक्य करू शकतात का राजे? और राजे 1 लाखाच्या फौजेत जेव्हा शास्ताखानाच्या अगदी पार त्याच्या महालापर्यंत आतमध्ये गेले, त्याला स्वप्नात तरी वाटलं असेल का की शिवाजी राजे इथे येतील? उलट त्याला वाटेल बरं आहे ना, इथं आले तर आपण शोधायला जाऊन गडावर शोधण्यापेक्षा इथं आले तर चांगलं आहे. राजांकडे हे योजना अशा दैदिप्यमान होत्या की ज्या शत्रूच्या डोक्यात सुद्धा येणार नाहीत. त्याच्यामुळे राजे जेव्हा निसटले असं औरंगजेबाला कळलं, तेव्हा त्यानं सगळ्यात पहिल्यांदा स्वतः, म्हणजे शोध सुरू नंतर केलाय, पण सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या महालाभोवतीचा पहारा कडक केलाय. त्यामुळे ते 7व्या रांगेत जे उभं केलं होतं ते अपमानापेक्षाही त्याच्या सुरक्षेसाठी उभं केलं असावं, हे महत्वाचं. आणि आमचे राजे किती धोरणी आहेत. राजांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे. म्हणजे मराठा म्हणजे केवळ फक्त मोडे, मराठा म्हणजे मी जातीवाचक म्हणत नाही. महाराष्ट्रात या भूमीत ज्याला राजांबद्दल अभिमान वाटतो तो धर्मानं जातीनं कुठला का असे ना, तो मराठाच आहे. तर आम्ही मराठ्यांनी काय शिकलं पाहिजे की नुसतंच मोडेन पण वाकणार नाही असं नाही बरं का. राजे त्याच्या मुलखात जातात, तिथं औरंगजेबाला दम भरतात, आणि जेव्हा राजे परत येतात ना इकडे, तेव्हा इथून ते औरंगजेबाला पत्र पाठवतात. आणि त्या पत्रात काय लिहिलंय माहितीये? दक्षिणेमध्ये कार्यबाहुल्यामुळे आम्हाला इकडे यावे लागले. आपल्याला विचारता आले नाही, आपली परवानगी आम्हाला घेता आली नाही, तरी सुद्धा आपला जो तह आहे तो तह असाच पुढे
चालू राहील. तह पुढे चालू राहिलाय हा. म्हणजे जो पुरंदरचा केलेला होता तो 66ला जरी राजे परत आले असले तरी शंभू बाळांना पुन्हा मोगलांच्या गोटात तिथं पाठवलंय तहाचा भाग म्हणून, आणि तो 1669ला तह मोडलाय. म्हणजे लक्षात घ्या, इथं येऊन हा माणूस असं पत्र पाठवतोय. तुमच्या माझ्यासारखा असता असा, म्हणजे औरंगजेबानं भेटायला बोलवलंय, गेलोय, त्यानं विश्वासघात केलाय आणि आपण आपल्या कर्तृत्वावर निसटलोय, घरी आलोय आणि पत्र लिहायचंय, तर मराठीतला एक तरी शब्द आपण बाकी ठेवला असता का? म्हणजे कुठले शब्द ते मी सांगत नाही, पण कुठलाच ठिकाण. आम्ही आता आमच्या राज्यात होत ना, राजे तिथं त्याला दम भरतात आणि इकडे आल्यावर असं पत्र लिहितात की माफी असावी किंवा आम्हाला विचारता आलं नाही, आम्हाला वेळ मिळाला नाही, तुम्हाला न विचारता यावं लागलं. कल्पना करावं, हे पत्र जेव्हा औरंगजेबाच्या हातात मिळालं असेल तेव्हा त्याला काय वाटत असेल? त्याला काय वाटत असेल? त्याला एकच वाटत असेल, शेरा सव्वा शेर हा एकच माणूस आपल्याला भेटलाय आणि तो मराठी मातीतला आहे. त्यामुळे या मातीतल्या माणसाला जे तेव्हापासून ते तख्त या मराठी मातीतल्या माणसांनाच घाबरतं, दुसरं कोणाला घाबरत नाही. आपली शोकांती काही आहे, आपणही खेकड्यासारखे आहोत, त्याच्यामुळे आम्हाला. पण आता आपण हे सगळं बदललं पाहिजे, कारण राजांना विरोध हा आपल्याच माणसांनी जास्त केला. त्यामुळे ही एकी आमच्यामध्ये असली पाहिजे. आता मी शेवटच्या फक्त 2 गोष्टी 5 मिनिटात सांगेल. माझं असं म्हणणं आहे, माझं अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, पण या ज्या शेवटच्या 2 गोष्टी मी सांगणार आहे त्या इथून जाताना तुम्ही डोक्यात घेऊन जा आणि तेच विचार तुमच्या डोक्यात राहू द्यात. त्याच्यानंतर मी काही बोलणार नाही. त्यामुळे मी परत एकदा आभार आधी मानून घेतो की कोकण विभागाचे माजी आयुक्त आमचे प्रभाकर देशमुख साहेब एखाद्या मोठ्या पदावर असतानाही आणि आता म्हणजे काही माणसांसाठी पद असणं नसणं हा काही विषयच राहत नाही. म्हणजे ते जेव्हा आयुक्त होते तेव्हाही मी त्यांच्यासोबत रायगडावर आलो होतो आणि आज ते माजी आयुक्त म्हणून बोलतोय तरीही मी त्यांच्यासोबत रायगडावर आलोय. ही माणसं तितकीच नम्र असतात, त्यांना पदांनी काही फरक पडत नाही, उलट त्या पदाला त्यांच्यामुळे जास्त मौल्य प्राप्त होतं. आणि अशी जी माणसं आहेत, अशा माणसांना जर समाजात काहीतरी चांगलं व्हावं असं वाटत असेल तेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस अशा माणसांच्या पाठीमागे कोणत्याही मोहाला आणि कुठल्या कशालाही बळी न पडता समाज टिकावा, चांगल्या दिशेनं राहावा. आपण जे म्हणतो ना की समाजात काय चाललंय, आज हेच राहिलं नाही, चांगली माणसं आहेत, त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्यांना आधार देणं म्हणजे कशासाठी? आमच्यासाठी नाही, समाज चांगला चालावा म्हणून अशा माणसांना आमचं बळ ज्या पद्धतीनं देता येईल, खारीचा वाटा का होईना तो आम्ही देणं, आणि अशी जी बोटावर मोजण्या इतकी माणसं आमच्या महाराष्ट्रात असतील त्यांना हुडकणं आणि त्यांच्या पाठीमागे शिवरायांच्या या सगळ्या मावळ्यांचं बळ उभं करणं. कशासाठी? त्यांच्यासाठी नाही तर समाजाच्या चांगल्यासाठी. एवढीच मी विनंती आम्हा सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांना करतो. मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल देशमुख साहेब, अण्णा, तुम्ही हा तर व्रत हे घेतलेलं आहे, तुमच्या व्रताचं कौतुक. कारण एखादी गोष्ट 12 वर्ष टिकते तेव्हा त्या तपाला सामर्थ्य प्राप्त होतं. तुम्हा सगळ्यांचं कौतुक. आज वेळ अपुरा होता. तुम्हाला व्याख्यानाचे विचार ऐकायचे असतील तर जरूर यूट्यूबवर तुम्ही प्रशांत देशमुख सर्च करा, तुम्हाला ऐकायला मिळतील. मी ज्या पुस्तकाबद्दल बोललो ते जय शिवराय पुस्तक खाली माझ्या गाडीत पण आहे आणि अमेझॉनवरून मागितलं तरीही तुम्हाला मिळेल. आणि आता शेवटच्या 2 विचारांकडे येतो. माझं म्हणणं आहे, सगळं विसरलात तरी चालेल पण या 2 गोष्टी मात्र लक्षात ठेवा. आपण बघा, समाजामध्ये वावरताना गाड्यांवर असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं राजे, आणि आतमध्ये काळ्या काचा लावून जे राजे बसलेले असतात त्यांची कृती मात्र अफजल खानासारखी असते. मला असं वाटतं, राजे लिहून कोणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं स्वराज्य जर आणायचं असेल तर शिवचरित्रातला एक तरी विचार आपल्या आचरणात उतरला पाहिजे. त्यासाठी माझं पहिलं सांगणं आहे, तुम्ही तर आलायत, तुमच्या घरच्यांना जाऊन सांगा, माझं पहिलं सांगणं आहे, आयुष्यात एकदा तरी राजांच्या राजधानीचा हा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा. त्या भावनेनं पाहावा, त्या श्रद्धेनं पाहावा. याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असं नाही. माझं तर म्हणणं आहे,
नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत जरूर घालवाव्यात. पण पुढं मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा घेऊन रायगडावर यावं आणि त्यांना हे सांगावं काय सांगावं, त्यांना हे सांगावं की हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही या मगरूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाहीचं 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं. ती हीच जागा आहे. हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी आरोळी उठली होती. आणि ज्या आरोळीनं रायगड तर मोहरून निघाला होताच, पण दूर तिकडे 500 कोस दूर असलेलं औरंगजेबाचं सिंहासन रायगडावरच्या आरोळीनं शहारलं होतं. आणि त्यावेळेस महाराष्ट्रातल्या झोपडीतल्या गरीब मायला असं वाटत होतं की जिजाऊचं लेकरू नाही तर आपलं लेकरू राजा होत आहे. ती ही जागा आहे. हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी मराठी माणसाला त्याची धनसंपत्ती काय, त्याची खरी संपत्ती काय हे जर विचारलं तर काय सांगावं. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हाला हिरे माणके दुसरी दौलत नाही. या खऱ्या दौलतीचा साक्षात्कार बापानं मुलाला रायगडावर करून द्यावा आणि मग चमत्कार बघावा. शेतीवाडी, जमीन जुमला, बंगला, गाडी, नोकर चाकर यासाठी मग आपापसात भांडणारी किंवा आई बोलली, वडील रागावले, परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करून स्वतःचा स्वस्तात जीव गमावणाऱ्या पोरांपेक्षा वेळ आलीच तर देव देश न धर्म यासाठी जिंदगी न्यौछावर करून देणारी पिढी तयार होईल. एवढी ताकद त्या रायगडाच्या मातीत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, आम्ही त्या श्रद्धेनं जातो का, आम्ही त्या भावनेनं जातो का. 31 ला राजांचा वारसा सांगणारी ही कार्टी डर्टी मनानं गडावर जाऊन जर पार्टी बनवतील तर आमची घरटी सुरक्षित राहतील का, हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. पण आज देशमुख साहेबांच्या माध्यमातून आम्हाला वेगळ्या अर्थानं 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला इथं आणलं गेलंय. त्यामुळे माझं पहिलं सांगणं, आयुष्यात एकदा तरी रायगड पाहावा. आणि माझं शेवटचं सांगणं की जे तुम्ही तुमच्या घरातल्या कॉलेजच्या मुलांपर्यंत माझा हा निरोप नेऊन पोचवाल. मी असं समजतो की तुम्ही सगळे कॉलेजचे विद्यार्थी आहात. आज तुम्ही समजा कॉलेजला आहात, उद्या तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल. कुणी नोकरी करेल, कुणी व्यवसाय करेल, कुणी राजकारणात जाईल, समाजकारणात जाईल, शैक्षणिक क्षेत्रात जाईल. तुमचे घरचे मदत करतील, आजूबाजूचे मदत करतील आणि तुम्ही यशाचा टप्पा गाठत गाठत जाल. आणि आता अशा एका टप्प्यावर याल की बस एक पाऊल ठेवलं की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं नियतीनं दगा दिला आणि पत्त्याचा बंगला कोसळावा, त्याप्रमाणे तुमचं अख्खं यश जर धुळीस मिळालं तर त्यावेळेस तुमच्या मदतीला कुणीच येणार नाही, कारण घरातले सुद्धा तुमच्या अपयशानं खचलेले असतील. त्यावेळेस मी आत्ता जे चित्र तुम्हाला उभं करतोय तेवढं फक्त डोळ्यासमोर आठवा पुरंदरचा तह. मिर्झा राजा जयसिंग आला आणि पुरंदरच्या तहानं त्याच्या झोळीमध्ये काय टाकावं लागलं, 23 गड आणि 4 लक्ष होनांचा मुलूक. 23 हा शब्द मी एकदा उच्चारला की तो निघून जातो, पण गड आम्ही मोजले की आम्हाला कळतं 23 म्हणजे किती. पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरकगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारदुर्ग, नरदुर्ग, खंडागळा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरपखन, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला. पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्झाच्या ताब्यात एका दमात दिले होते. आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की राजे आमच्या बछड्या सहित त्या क्रूर कर्म्या औरंग्याच्या कैदेत सापडले होते. राज्य तर गेलंच, आबरू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण आता जीव जाण्याची वेळ आली आहे. अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेतनं आमचे राजे केवळ फक्त पेटाऱ्यातून बाहेर आले, म्हणजे त्या शहराच्या बाहेर आले असतील, पण तिथं काही विमान तयार नव्हतं राजगडावर यायला. विचार करा, विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून राजानं त्याला सुवर्णकलश प्राप्त करून दिला. ही किती मोठी प्रेरणा आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी की माझं संकट मोठं की राजांचं संकट मोठं. सूर्यासमोर काजवा वाटावा तसं आपल्याला आपलं संकट वाटेल आणि जगण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा तुम्ही शिवचरित्रातनं घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझं व्याख्यान संपवतो. जय.